साम टीव्हीचा आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण अहमदनगर शहरामध्ये आहोत. अहमदनगर शहरात नुकतीच विधानसभा निवडणूक आता लागणार आहे आणि ही निवडणूक या निवडणुकीत आपला आमदार कसा असावा, नगरकरांचे काय प्रश्न आहेत आणि या आमदारांकडून, ज्या भावी आमदार आहेत त्यांच्याकडून नगरकरांचे काय अपेक्षा आहेत, यासाठी आपण जाऊया. इथे आपले काही नागरिक आहेत. विधानसभा निवडणूक लागत आहे आणि ही विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काय अपेक्षा असतील नगरकर म्हणून आपल्या भावी आमदारांकडून? भावी आमदारांकडून ह्याच अपेक्षा आहेत की त्यांनी बेरोजगारीकडे लक्ष द्यावे. इथून खूप मोठा असा जो म्हणजे समूह जो आहे, विद्यार्थ्यांचा समूह, हा खूप वर्षापासून मागेही पुण्याला शिकायला जात होता आणि आजही तीच परिस्थिती आहे. तर कमीत कमी मुलांच्या शिक्षणासाठी तरी किंवा कमीत कमी कॉलेजेस, पुन्हा त्यानंतरून एखादी मोठमोठ्या कंपन्या आणावा. कारण आता नगरच्या आजूबाजूने जे आपले शहर होते, औरंगाबाद झाले, पुणे झाले, हे म्हणजे विकासातून खूप पुढे गेलेले आहेत. त्यामुळे आता नगर एक थोडंसं विकासाच्या दृष्टीने एक चांगली आता जो आमदाराला एक संधी आहे विकास करण्यासाठी, तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, असा मला आमदार हवा आहे. निश्चितच आपण पाहिलं की आता विधानसभा निवडणुकीत अनेक आश्वासनं दिले जातात दरवर्षी. आश्वासनांची पूर्तता होती का? आश्वासनाची पूर्तता अजिबात होताना दिसत नाहीये. कारण आपल्या इथे नगरमधून पुण्याला जाणारे खूप मोठा वर्ग आहे, चाकरमाने खूप आहेत. त्यांच्यासाठी कुठल्याही सुविधा त्यांनी अवेलेबल करून दिल्या नाही. हीच परिस्थिती गेल्या 10 वर्षापूर्वी पण होती आणि आजही तीच परिस्थिती. मला असं वाटतं की या परिस्थितीला कुठेतरी बदल होण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले पाहिजे. आपलं नगर शहराचा औद्योगिक विकास असेल, विमानतळ असेल, रेल्वे असेल, असे अनेक प्रश्न आहेत, महामार्ग असतील, सुटलेले वाटतात. त्याची सुरुवात झालेली आहे, परंतु ज्या स्पीडमध्ये काम व्हायला पाहिजे होते तसं होताना दिसत नाही. कदाचित याच्यामध्ये राजकारण्यांचा उदासीनपणा असेल किंवा आणखी बाकी काही प्रश्न असतील, परंतु या प्रश्नावर गांभीर्याने कुठेतरी विचार करून काहीतरी सुनियोजित अशी यंत्रणा किंवा सुनियोजित असा प्लॅन जो आहे तो एक्झिक्यूट होताना दिसत नाहीये. आणि मुख्य प्रॉब्लेम जसा इथं सांगण्यात आला की अनएम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या संदर्भामध्ये कुठेतरी या बाबतीमध्ये सिरियसली विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण एक जर पाहिलं तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी काय करायला हवं? सर्वात प्रथम एमआयडीसीचा जो विकास आहे तो विकास झाला पाहिजे. नगर शहरामध्ये पाहिलं तर कोणतीही मोठी कंपनी अद्यापपर्यंत आलेली नाही किंवा त्यासाठी कोणताही प्रयत्न आमदार म्हणा किंवा स्थानिक कुणी प्रतिनिधींनी केलेला नाही. सर्वात प्रथम जर एमआयडीसी जर आली तर उद्योगधंदे वाढले तर रोजगारीचा प्रश्न कमी होईल. कारण नगर शहरातून बरेच विद्यार्थी म्हणतील किंवा याच्यासाठी नोकरीसाठी म्हणा की रोज पुण्याला जाणारे लोक आहेत. त्याच्यानंतर जर एमआयडीसी वाढली तर रोजगाराचा प्रश्न नक्कीच मिटणार आहे. त्याबरोबरच नगरकरांची बऱ्याच दिवसापासूनची जी मागणी आहे रेल्वेची, आपण जो रेल्वेचा प्रश्न मांडला, तर नगरकरांची जी मागणी आहे थेट संभाजीनगर ते पुणे डायरेक्ट जर रेल्वे झाली तर मुंबई लोकल सारखे लोक अपडाऊन करू शकतात. म्हणजे पुण्यात नोकरी करून नगरला संध्याकाळी येऊ शकतात. जर असं जर झालं तर स्थानिक प्रतिनिधींचा पाठपुरावा केला तर नक्कीच नगरच्या विकासासाठी चांगलं राहणार आहे. नगर शहर जर आपण पाहिलं तर नगर शहर एक खेडं म्हणून अनेक वेळा त्याची एक टिंगल उडवली जाते. आता हे नगर शहर बदलतंय का? काय अपेक्षा आहेत की अजून काही बदलायला हवं? नगर शहर बदलतंय, नक्कीच बदलतंय, परंतु याचा वेग वाढवला पाहिजे आणि याचा वेग वाढवण्यासाठी सर्वात 2 महत्वाचे रहदारीचे जे विषय असतात, मग तो रस्ते मार्ग असेल, जलमार्ग असेल, रेल्वे मार्ग असेल किंवा हवाई मार्ग असेल. आता हवाई मार्गाचा विचार केला तर नगरपासून शिर्डी एअरपोर्ट हे 80 किलोमीटर लांब आहे किंवा पुणे, तर एअरपोर्ट नगरपासून जवळ नाही. रेल्वे मार्ग आहे, परंतु तो रेल्वे मार्ग वाहतुकीच्या म्हणजे गुड्स आपण ज्याला म्हणतो त्याच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून कनेक्ट व्यवस्थित नाही. आपल्याला दौंडला जावं लागतं किंवा मनमाडला जावं लागतं. तर हा जो परळी मार्ग आहे याने मराठवाडा जोडला गेला, परंतु याच्यासारखाच अजून एक प्रकल्प विचारात आहे कल्याणवरून सरळ नगरसाठी. त्याच्यामध्ये पश्चिम घाटाची काही अडचणी आहेत, तर त्याचा पाठपुरावा करून ते दूर केले पाहिजे. दुसरी गोष्ट, दौंडवरून रेल्वेचे इंजिन चेंज करण्याची जी आवश्यकता पडते तर त्यासाठी कॉर्ड लाईनचं काम पूर्ण झालंय. इथल्या निवडून येणाऱ्या प्रतिनिधीने केंद्रात राज्यात त्यांचीच सत्ता असल्या कारणाने त्याचा पाठपुरावा करून जर ते कॉर्ड लाईनचं काम केलं तर अर्धा तासाचा प्रवास वाचतो. हे जे चाकरमाने विद्यार्थी पुण्याला जातात त्यांच्यासाठी हे अपडाऊन करणंही सोपं होऊन जाईल. आणि ज्यावेळेस रेल्वे मार्ग आणि याच्या वाहतुकीसाठीचे जे प्रश्न मिटतील त्यावेळेस शहराचा विकास होईल. आणि जसा शहराचा विकास होतोय, नगर शहराचा फक्त विकास होतोय, नगर शहर वाढत चाललंय, एमआयडीसी पर्यंत वाढत गेलं, परंतु एकही सुसज्ज असं मैदान राहिलेलं नाही. वाडिया पार्क आणि जॉगिंग ट्रॅक सोडला तर कुठलंही सुसज्ज मैदान नगरमध्ये खेळाडूंसाठी उपलब्ध नाही, सुविधा उपलब्ध नाही. सर्वात महत्वाचं
मैदान उपलब्ध करून दिले पाहिजे हे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी. मैदान असतील किंवा वाहतूक असेल हे सर्व आहे, पण पर्यटनाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर नगर शहर हे पूर्ण भारताच्या मध्यच ठिकाणी आहे. शिर्डी सारखं एक मोठं ठिकाण आहे, शनी शिंगणापूर सारखं एक ठिकाण आहे, बोईकोट किल्ला आहे, चांदबिबी आहे. पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा नगर शहर महागा वाटतंय का? बरोबर आहे. पर्यटनाच्या बाबतीत पण आपल्या इथं पर्यटन स्थळी जाण्यासाठी जो रोड लागतो, जी वाहतूक व्यवस्था आहे ती कुठल्याही प्रकारे नाहीये. रोड व्यवस्थित नाहीये, त्याच्यामुळं जे भाविक असतात, पर्यटक असतात ते तिथं जाऊ शकत नाही. जेणेकरून आपल्या नगर जिल्ह्याचा विकास नाव जे आहे ते आपल्या त्याचं हे होताना दिसत नाही आपल्याला. पर्यटनाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की पर्यटन काय काय करायला पाहिजे? मुख्य ज्वलंत प्रश्न आहे की बेसिकली आपल्याकडे जे पर्यटन स्थळ आहे त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात लक्ष नाहीये, तेवढं मेंटेनन्स नाही किंवा तेवढं त्यांच्या बाबतीमध्ये शासनाकडून उदासीनता दिसून येते. जसं सांगण्यात आलं आता की पर्यटन स्थळी जाताना रस्ते कनेक्टिव्हिटी जी ती प्रॉपर पाहिजे, तिथे भाविकांना पर्यटकांना व्यवस्थितपणे सुविधा उपलब्ध होतील असं वातावरण किंवा अशी परिस्थिती निर्माण करून दिली पाहिजे. या गोष्टीच्या अभावामुळे कुठेतरी असं मला असं जाणवतं वैयक्तिक की पर्यटन स्थळाच्या बाबतीमध्ये जेवढं महत्व किंवा जेवढं या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे तेवढं दिलं जात नाही. आता आपण जर पाहिलं तर शासन अनेक योजना आपल्याला देत आहे. लाडके बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, अशा योजना आपल्याला देत आहे. ह्या योजनांचा काही फायदा होताना दिसतोय का फक्त ह्या निवडणुकीच्या आसवनच आहे? हे निवडणुकीसाठी फक्त दिलेलं गाजर आहे मतदारांना, की फक्त ते आता एवढं मोठा बोजा ह्याच्यावरती सरकारी तिजोरीवर पाडलेला आहे. याच्यातून महाराष्ट्र शासनाचं भरपूर असं नुकसान होत आहे. जे सरकारी योजना दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा तरी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून युवकाला रोजगार मिळेल. त्यांना हे 1,500 रुपये लाडके बहिणीची गरज राहणार नाही. लाडका दाजी, लाडका भाऊ जर त्याला रोजगार मिळाला तर त्याला हे 1,500 रुपयाची काय आवश्यकता राहणार नाही. उलट तोच त्याच्या बायकोला बहिणीला तो पैसे देऊ शकतो. त्यांच्या 1,500ची काही गरज आहे. 1,500 मध्ये कोणताही घर संसार होत नाही, कोणत्याही प्रकारचं तिखट तेल बीट 1,500 मध्ये भागणार नाही त्याचं. त्याच्यामुळे हे योजना देण्यापेक्षा त्यांनी रोजगाराचा प्रश्न मार्गी लावा, जेणेकरून हे फक्त गाजर दाखवण्याचं काम उपयोगात येणार नाही. विकासाकडून कुठंतरी दुसरीकडे वळवण्यासाठी ह्या असे गाजरं दिले जातात का? तसं पाहिलं तर मुख्य त्याचा उद्देश तर तोच दिसतोय की लोकांना प्रलोभन दाखवून किंवा पैशाचा आमिष दाखवून लोकांना डायव्हर्ट करणं आणि त्याद्वारे कुठेतरी आपल्या ती मतांची जी काही तिजोरी आहे ते भरण्याचा प्रयत्न करणं. परंतु आजकालचा नागरिक जो आहे तो सुजाण झालेला आहे. लक्षात घ्या की तुम्ही किती जरी पैसे दिले, लोकांना किती योजना जरी दाखवल्या, तर एक सुजाण मतदार ज्याला मत द्यायचं त्यालाच मत देणार. त्याचं काम कसं आहे, ती व्यक्ती कशी आहे, तो आपल्याला भविष्यकाळात न्याय देऊ शकतो का, आपले प्रश्न सोडू शकतो का, या गोष्टी पाहूनच सुजाण मतदार जो आहे तो मतदान करणार. योजना असेल पण सध्या धार्मिक तणाव पण खूप वाढताना दिसतोय. यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा नगर शहर महाग पडतोय. जातीय सलोखा हा एक खूप मोठा विषय आहे. हा जाती सलोखा वाढवण्यासाठी स्थानिकांनी, नागरिकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण करून मतं मिळवण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो सध्या कमी करावा असं मला वाटतं. नगरमध्ये असेल, शहरामध्ये आपण पाहिलं तर विरोधक कुठेतरी कमी पडतात का सत्ताधारी कमी पडताना दिसत आहेत? निश्चितच विरोधक सुद्धा कमी पडताना दिसतात. निश्चितच म्हणजे विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोनही कमी पडतात. निश्चितच दोघंही कमी पडतात आहेत. सत्ताधारी आणि विरोधक कुणीही पाठपुरावा करून कुठेही नगरच्या विकासासाठी वगैरे कुणीही पुढे येताना दिसत नाही. नगर शहर आहे, आता विधानसभा येते, काय अपेक्षा असतील येणाऱ्या आमदाराकडून, येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून नगर शहराचा सुनियोजित विकास व्हावा. आपल्या अहमदनगर शहराला आजही खेडे संबोधले जाते. आजही आपल्या नगर शहरातले रस्ते पाहाल तुम्ही, अतिशय छोटे रस्ते, त्यामध्ये गाड्यावर रस्त्यावर पार्क केलेल्या. जसे आपण नाशिकला जातो, पुण्याला जातो, तर आतले रस्ते 8 पदरी दिसतात आपल्याला. बाहेरचे रस्ते, रिंग रोड हे व्यवस्थित असल्यामुळे तिथल्या वाहतूक समस्येचा प्रश्न एवढा भेडसावत नाही. कारण नगरमध्ये आज तेवढे वाहनं नसतानाही आपल्याला प्रत्येक रस्त्याला आपल्याला वाहतूक कोंडीला समोर जावं लागतं. सुनियोजित आपलं नगरचं व्यवस्थापन केलेलं नाही, ते करण्यात यावं. निश्चितच आपण पाहिलं की आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये नगरकरांनी मत व्यक्त केले की नगरचा जो भावी आमदार आहे त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. नगर शहरामधील जे MIDC असेल, त्यानंतर हवाई मार्ग असेल, रेल्वे मार्ग असेल किंवा जे इथलचे जे पर्यटन स्थळ असतील, या सर्वांचा विकास होणे गरजेचे आहे की जेणेकरून अर्थकारण फिरेल आणि नगरचा जो तरुण आहे तो बेरोजगारीतून मुक्त होईल आणि कुठेतरी नगर शहर सुधारेल. साम TV साठी सुशील थोरात, अहमदनगर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.